नमस्कार. आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकातील एका खूप महत्वाच्या भागावर बोलणार आहोत. हो. प्रकरण 4. ज्ञान आणि कर्माची शक्ती. द पॉवर ऑफ नॉलेज अँड ॲक्शन. अगदी. या ज्ञान, कर्म आणि त्याग हे तिन्ही एकत्र कसे येतात याबद्दल चर्चा आहे. बरोबर. आणि यातला मुख्य भर केवळ काहीतरी करण्यावर नाहीये, अच्छा. तर ती कृती करण्यामागची समज, ती जागरूकता यावर जास्त भर दिलाय. म्हणजे खरी परिणामकारक कृती ही सजगतेतून यायला हवी. म्हणजे असं म्हणायचंय की फक्त जास्त जाणून घेणं नाही. तर जास्त स्पष्टपणे पाहणं, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कोणत्या शक्ती काम करतायत हे समजून घेणं. अगदी. आणि जेव्हा आपली कृती, आपलं कर्म या ज्ञानाशी जोडलेलं असतं, आपल्या उद्देशांशी जुळलेलं असतं, तेव्हा काय होतं? तेव्हा फक्त बाहेरून यश मिळतं असं नाही, तर आतून एक स्पष्टता येते. इनर क्लॅरिटी ज्याला म्हणतात. इंटरेस्टिंग. पुस्तकात एक वाक्य आहे नाही का, की काय करायचं हे माहीत असणं म्हणजे शहाणपण नाही. हां, बरोबर. तर ते का महत्वाचं आहे हे कळणं म्हणजे शहाणपण. विजडम इजंट इन नोईंग व्हॉट टू डू, इट्स इन नोईंग वाय इट मॅटर्स. ही काची स्पष्टता, ती खूप महत्वाची आहे. आणि आजच्या जगात तर हे किती खरंय. एवढी धावपळ आहे, स्पष्टताच नसेल तर आपण फक्त प्रतिक्रिया देत राहतो. हो, दिशाहीन वेगाने धावण्यासारखं. रिॲक्टिंग मोडमध्ये जातो आपण. पण जेव्हा ज्ञान आणि कृती एकत्र येतात तेव्हा खरी प्रगती होते. तेव्हा आपण घाईने नाही, तर हेतुपुरस्सर जागरूकतेने काम करतो. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी काय लागतं असं म्हटलंय? त्यासाठी नम्रता, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा, ह्युमिलिटी, सिन्सिअरिटी, फेथ ह्या गोष्टी आवश्यक आहेत. श्रद्धा, ती कशी? कारण श्रद्धेशिवाय आपण संशयात अडकून राहतो, मग कृती होत नाही, गोंधळ वाढतो. आपण ज्ञानासाठी खुले होत नाही. पण याच प्रकरणात तो एक जरा गुंतागुंतीचा विचार पण आहे ना, कर्मातील अकर्म आणि अकर्मातील कर्म पाहणे. हो, इन ॲक्शन आणि ॲक्शन इन इनॲक्शन. म्हटलंय, जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तो लोकांमध्ये शहाणा असतो. तो योगी आहे ज्याने सर्व काही साध्य केले आहे. हां. याचा अर्थ काय की धावपळीत, कामाच्या गडबडीतही एक प्रकारची स्थिरता ओळखणं आणि शांततेत, थांबण्यातही एक प्रकारची गती किंवा हेतुपुरस्सरता ओळखणं. अच्छा. म्हणजे नुसतं व्यस्त असणं म्हणजे प्रगती नव्हे? अजिबात नाही. आपण अनेकदा ती चूक करतो, पण विचारपूर्वक घेतलेला थांबा, स्ट्रॅटेजिक पॉज ज्याला म्हणू, ते कधीकधी जास्त महत्वाचं ठरतं. हे पटतंय. म्हणजे गोंधळातही शांत राहून काम करता येतं आणि शांततेतही एक प्रकारची क्रियाशीलता असू शकते. बरोबर. गरजेनुसार कृती करा, दबावाखाली येऊन नाही. आणि थांबायचं असेल तर स्पष्टतेने थांबा, गोंधळून जाऊन नाही. मूव्ह विथ इंटेन्शन, नॉट कंपल्शन. पॉज विथ क्लॅरिटी, नॉट कन्फ्युजन. हे खूप महत्वाचं आहे. आता श्रद्धेबद्दल बोलूया थोडं. तुम्ही म्हणालात की ती आवश्यक आहे. ती अडथळ्यांवर मात करायला कशी मदत करते? बघा, पुस्तकात स्पष्ट म्हटले, अज्ञानी, श्रद्धा नसलेला आणि संशय घेणारा नाश पावतो. श्रद्धावान माणूस यशस्वी होतो. बापरे, इतकं थेट? हो, कारण श्रद्धेशिवाय वाढ शक्य नाही. संशय, भीती हे आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत. श्रद्धा म्हणजे केवळ आशावाद नाहीये. मग काय आहे? जेव्हा गोष्टी अनिश्चित असतात, जेव्हा निकाल लगेच दिसत नाहीत, तेव्हा प्रक्रियेवर विश्वास ठेवणं, ही श्रद्धा. खरं तर अनेक चांगल्या कल्पना केवळ आंतरिक संशयामुळे, आत्मविश्वासाच्या अभावामुळे प्रत्यक्षात येत नाहीत. अगदी खरंय. म्हणून म्हटलंय की जिथे आपला तर्क संपतो आणि कृती सुरू व्हायला हवी, तिथे श्रद्धा एका पुलासारखं काम करते. फेथ इज द ब्रिज वेन लॉजिक एंड्स अँड ॲक्शन मस्ट बिगिन. आणि अशावेळी कोणीतरी मार्गदर्शक असेल तर अजून मदत होते नाही का? नक्कीच. मार्गदर्शकांचा, मेंटर्सचं महत्त्वही सांगितलं आहे. वाढीसाठी स्पष्टता, बांधिलकी आणि योग्य मार्गदर्शक हवाच. ग्रोथ रिक्वायर्स क्लॅरिटी, कमिटमेंट अँड अ गाईड हू हेल्प्स यू स्टे अलाइन्ड. तो आपल्याला मार्गावर ठेवायला मदत करतो. आता हे सगळं उद्योजकांसाठी कसं लागू होतं? त्यांच्यासाठी काय फ्रेमवर्क दिला आहे? बघा, यशस्वी नेते काय करतात? ते दूरदृष्टी आणि कृती यांचा समतोल साधतात. विजन आणि ॲक्शन. पण त्याचबरोबर ते विचलित करणाऱ्या गोष्टींचा त्याग करतात. डिस्ट्रॅक्शन्सना बाजूला सारतात. आजच्या जगात तर हे खूपच कठीण आहे. एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. अगदी. पण यशस्वी उद्योजक कशावर लक्ष केंद्रित करायचं नाही हे बरोबर ओळखतात. ते फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट
च्या पलीकडे जातात. म्हणजे सगळ्याच संधींमागे धावत नाहीत. नाही, ते जास्त परिणामकारक संधींवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे निर्णय भावनेच्या भरात नसतात, तर मिळालेल्या माहितीच्या आधारावर, इन्साइट्सवर आधारित असतात. वॉरन बफे यांचं उदाहरण दिले बघा. हो, ते कंपनीच्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करतात. बाजारातल्या तात्पुरत्या चढउतारांकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे इथे त्याग म्हणजे अनावश्यक गोष्टी सोडून देणं, जेणेकरून महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येईल. अगदी बरोबर. फोकस इजंट जस्ट व्हॉट यू कमिट टू, इट्स ऑल्सो व्हॉट यू कॉन्शियसली रिलीज. काय करायचं हे ठरवणं जेवढं महत्वाचं, तेवढंच काय जाणीवपूर्वक सोडून द्यायचं हे ठरवणंही महत्वाचं आहे. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की केवळ कृती पुरेशी नाही, नाही, तिला ज्ञानाची, योग्य हेतूची आणि स्पष्टतेची जोड हवी. आणि काय करायचं नाही हे ठरवणं, अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं, हेही तितकंच महत्वाचं. अगदी. आणि जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. तो कोणता? आपण आपल्या कामात किंवा आयुष्यात केवळ व्यस्त आहोत, बिझी आहोत, की खऱ्या अर्थाने परिणामकारक, इफेक्टिव्ह आहोत? आपल्या कृती जागरूकतेतून येत आहेत, की केवळ सवयीतून किंवा कुठल्या तरी दबावातून? खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.